नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये। आज आपण पाहणार आहोत बेरीज कशी करावी। 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी बेरीज कशी करावी। तर आपण सर्वप्रथम पाहणार आहोत 2 अंकी। कुठलेही 2 अंक घ्या, उदाहरणार्थ आपण 22 घेऊया आणि यामध्ये 2 अंकी संख्यांची बेरीज घेऊया। अतिशय सर्वात सोपं उदाहरण आज आपण पाहणार आहोत। सर्वप्रथम उदाहरण घेणार आहोत। लिहिताना एक लक्षात ठेवा की गणित लिहिताना एकक स्थानचा अंक जो असतो तो एकक स्थानीच ठेवावा आणि दशक स्थानचा अंक तो दशक स्थानीच ठेवावा। म्हणजेच काय तर एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष आणि दशलक्ष। तर अशा प्रकारे आपण अंक पाडत असतो। तर या ठिकाणी प्रत्येकाचे या ठिकाणी याचं एकच घर आहे। हे जे आहे ते याचं एककाचं एकच घर आहे, दशकचं एक घर आहे, शतकचं एक घर आहे, हजारचं एक घर आहे, परंतु 10,000चं एक आणि लक्ष आणि दशलक्ष। म्हणजेच दशलक्षची ही 2 घरं आहेत। या ठिकाणी दोन्हीमध्ये आपण 0 ठेवूया। हजार आणि 10,000ची 2 घरं आहेत आणि शतकची 3 घरं आहेत। ठीक आहे। तर या ठिकाणी संख्या लिहिताना पहा कशा ठेवणार आहोत आपण। 0च्या ठिकाणी आपण 1 घेऊया। इथेही 1 1 1 1 1 आणि 1। तर वाचन कसं करणार आहोत? अंकवाचन आपण पाहूया। आपण 1 कसं घेणार आहोत या ठिकाणी। कसं वाचन करणार आहात तुम्ही? सुरुवातीला तुम्हाला समजलं नाही, संख्या वाचन नाही करायचं जमलं तर सर्वात आधी आपण एकक स्थानच्या अंकाकडून आपण वाचन सुरू करणार आहोत। एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष। इंग्लिशमध्ये जर म्हटलात तर युनिट प्लेस, टेन्स प्लेस, 100 प्लेस, 1000, 1000, 10,000, लॅक अँड 10 लॅक। अशा प्रकारे म्हणजेच काय 11 लाख, 11,000, 111 रुपये। अशा प्रकारे याचं वाचन करता आलं पाहिजे। काय आपला उद्देश आहे? परत मी पुन्हा वाचते, लक्षात घ्या। हा दशलक्ष आहे म्हणजे 2 घरं आहे त्याचे, म्हणून 11 लाख दोन्ही मिळून, लक्ष आणि दशलक्ष दोन्ही मिळून हे 11 लाख। वाचताना हे 2 घरं असल्यामुळे आपण दोन्ही एकत्र वाचतो आणि याचीही दोन्ही घरं असल्यामुळे आपण हे 2 एकत्र वाचतो आणि हे सगळे सेपरेट आहेत म्हणून आपण सेपरेट वाचतो, हे लक्षात घ्या। मग लक्ष आणि दशलक्षमध्ये काय 11 लाख 11,000 111 रुपये। समजा आपण दुसरे एक उदाहरण घेऊया याच ठिकाणी अंकवाचनामध्ये। इथे पहा कुठली एक अंदाजे संख्या घेणार आहोत आपण। आता वाचा। आता एकक स्थानचा अंक आपण एकटाच वाचतो, दशक स्थानचा एकटाच वाचतो, शतक स्थानचा एकटाच, परंतु हे ग्रुपमध्ये वाचतो। 2 अंक एकत्र आणि हे 2 अंक एकत्र, कारण लक्षची 2 घरं एकत्र आहेत आणि दशलक्षची 10,000ची 2 घरं एकत्र आहेत। पहा 20,34,214 रुपये, बरोबर। तर अशा प्रकारे तुम्ही संख्या लेखन पण तुम्हाला आलं पाहिजे आणि वाचन पण आलं पाहिजे। मिनिमम इयत्ता 1ली ते 4थीच्या मुलाला एवढं आलं तरी खूप काही आलं। पुढील संख्यांची आपण नंतर पाहणार आहोत, पण सर्वात आधी आपण आता बेरीज कशी करावी हे आपण हा भाग आपण पाहणार आहोत। तर चला तर मग पाहून घेऊया। हे 2 आणि 2 किती झाले? या ठिकाणी आपण रेषा ओढून घेऊया डोक्यावरती 2 आणि ह्या बाजूच्या 2 किती झाल्या? 1 2 3 4। मग या ठिकाणी आपण 4 अंक देणार आहोत। हातचा काहीच आलेला नाहीये म्हणजे 4 झाले। याची सेम कंडिशन आहे म्हणजे याची सुद्धा 1 2 आणि ह्या 2 4, 1 2 3 4। बऱ्याच लहान मुलांना रेषेने येतं, काही मुलांना बोटावरती येतं। अशा प्रकारे 1 2 3 4। काही मुलं रेषा ओढून करतात, काही डॉट करून, परंतु प्रत्येक शाळेमध्ये 1ली ते 2री 3रीच्या मुलांना याच प्रकारे शिकवलं जातं। तर तुम्हाला बेरीज कशी वाटली मला सांगा कमेंट्समध्ये नक्की। आणि अशा प्रकारचे गणितं पाहण्यासाठी आणि छोटे छोटे ट्रिक्स समजून घेण्यासाठी, अतिशय बेसिक गणित, अंकगणित, बेरीज, वजाबाकी सगळ्या क्रिया इयत्ता 1ली ते 10वीपर्यंतचा अभ्यास पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत जरूर शेअर करा। चला तर मग आपण पुढील एक असंच उदाहरण पाहूयात, बेरीज कशी करावी। आपण 2 अंकीच उदाहरण पाहणार आहोत। फॉर एक्झाम्पल 9 4 8 आणि तर पहा इथे दिलेलं आहे 94 आणि +08। 80 हे आपल्या माहितीसाठी लिहिलेलं आहे, नसतं लिहिलं तरी तिथे 0 बॅलन्स म्हणजे तिथे काहीच लिहायची आवश्यकता नव्हती, तरी आपल्या माहितीसाठी आपण 0 दिलेला आहे। तर पहा सर्वात सुरुवातीला 4 आहे म्हणून इथे 4 रेषा ओढून घेतलेल्या आहेत, 8 आहे म्हणून इथे 8 रेषा ओढलेल्या आहेत।
तर आपला 1 to 100 मिनिमम बेरीज येत अंकगणिती किंवा उजळणी येत असावी अशी मी अपेक्षा धरते. नसेल तर आपल्या चॅनलवरती तोही एक व्हिडिओ आहे उजळणीचा 1 ते 100 पर्यंतचे अंक आपले सगळे लिहिलेले आहेत बोलून. तर तुम्ही त्याचं वाचन एकदा करून घ्या आणि पाठांतरण करायचं कसं असं सरावच तुम्हाला गरजेचं आहे खरं तर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 किती आले उत्तर आपलं 12. आता 12 मधला आपण काय करणार आहोत 2 या ठिकाणी घेणार आहोत. एक लगेच इथे ओढायचा नाही, एक 9च्या डोक्यावरती ठेवायचा. लक्षात घ्या अतिशय छोटा काढायचा आहे. 9 आणि 1 किती 10. इथे काहीच नाही. मग आता ही दोन्ही घरं आपण इथे ठेवू शकतो. प्रत्येक घरात एक एक म्हणजे हे शतक झालेलं आहे. 102 त्याचं उत्तर आलेलं आहे. हा आहे युनिट प्लेस, हा टेन्स प्लेस, हा 100 म्हणजे एकक दशक शतक म्हणजे 1000, एक शतक म्हणजे 100. 102 हे त्याचं उत्तर आलेलं आहे. अशाच प्रकारे आपण आता दुसरं साधं उदाहरण पाहूया ज्याला हातच्याची गरज नाही असे. 74 प्लस 34. आता पहा या ठिकाणी 4 आणि 4 काय करणार आहोत आपण 1 2 3 4 1 2 3 4 ह्या 4 5 6 7 8 म्हणजे किती झाले आपले 8 उत्तर इथं आलेलं आहे. एवढी सोपी बेरीज आहे ना, अतिशय सोपी असते. तुम्ही फक्त बारकाईने लक्ष द्या आणि समजून घ्या आणि या गणिताचा घरात जास्तीत जास्त सराव करा, प्रॅक्टिस करा. सतत हेच उदाहरण डबल करा. तुम्हाला दररोज 5 मिनिटं जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्ही एक 3 ते 4 दिवसात तुम्ही बेरीज आरामात शिकू शकता. 3 दिवसही लागू शकत नाहीत. इथे 7 आणि 4 आता इथे 7च्या रेषा कुठे ओढणार तर इथे डोक्यावर ठेवल्या तरी चालेल. 1 2 3 4 5 6 7 ओके. आणि 3 पण याच्या खालीच घ्या. 1 2 3 7 काउंटिंग करायची गरज नाही. ऑलरेडी आपण आता 7 लिहिले आहेत. 7 8 9 10 म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे 10. प्रत्येक एका बॉक्समध्ये एक अंक आपण ठेवलेला आहे. 108 उत्तर याचं आलेलं आहे. अजून काही बेरजेचे आपण उदाहरण पाहणार आहोत. आता 3 अंकी बेरजेचं आपण उदाहरण पाहूया. 3 अंकी म्हणजे काय 3 अंक असलेली बेरीज बरोबर आहे. 3 अंकी बेरीज. तर आपण पाहूयात आता 3 अंकी बेरीज कशी असते. कसं उदाहरण घेऊयात आपण. कुठले उदाहरण घेऊ शकता तुमच्या मनाने. 3 2 1 प्लस 2 2 3 ठीक आहे. हे तुमच्या माहितीसाठी सर्वात सोपं असं एक उदाहरण आपण घेतलेलं आहे. आता आपण बेरीज करताना आपल्याला हे माहीत आहे की एकक स्थानच्या अंकाखाली एकक स्थानचा अंक ठेवायचा, दशक स्थानच्या अंकाखाली दशक स्थानचा अंक आणि शतकाच्या खाली शतक. वाकडी तिकडे जर ठेवले तर तुमची बेरीज वजाबाकी सर्व चुकणार आहे. ह्या बेरीज वजाबाकी आणि गुणाकार यामध्ये सर्वात पहिला नियम हा आहे की एकक स्थानचा अंक एकक स्थानीच आला पाहिजे. समजा तुम्ही असं जर लिहिलं 3 2 1 आणि आपण असं लिहूया 2 2 किंवा 3 आणि हा 2 इथे लिहिलेला आहे. पहा अशी जर वाकडी तिकडी बेरीज तुम्ही ठेवली तर उत्तर पहा कसं येते. ते उत्तर हेच उत्तर आपण कसं येते अपेक्षित हेच गणित सेम असंच ठेवलं आहे. 1च्या ठिकाणी बेरीज झाली 1, इथं काहीच नाही म्हणजे 0 आहे. 2 आणि 3 झाले 5, 3 आणि 2 झाले 5 आणि हे आले 2. उत्तर किती आलं आपलं 2551 रुपये. फॉर एक्झाम्पल रुपयेमध्ये आपण काउंटिंग करतो. आता इथे पहा ज्या त्या खाली अंक ठेवलेला आहे. 1 आणि 3 किती झाले 4, 2 आणि 2 किती झाले 4, 3 आणि 2 किती झाले 5. कळलं. तुमचं उत्तर किती आलं आहे 544 किंवा 544 आणि इथे किती आले 2551. तर एवढा सारा डिफरन्स पडतो. म्हणून कधीही असं गणित ठेवायचं नाही. ठेवताना अंकाखाली अंक बरोबर ठेवायचं आहे आणि मग आपण ॲडिशन करायची आहे. तर अजून एक उदाहरण पाहूया. आणि आता आपण 4 अंकी गणित पाहणार आहोत. 4 अंकी म्हणजे काय ज्यामध्ये 4 अंकांचा समावेश आहे अशी आपण बेरीज यामध्ये पाहणार आहोत. तर चला तर मग प्रत्यक्षात आपण 4 अंकी बेरीज म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. तर कशी घेणार आहोत उदाहरणार्थ आपण इथे 3 2 1 आणि 2 मी तुम्हाला समजण्यासाठी अतिशय सोपे अंक घेतलेले आहेत. तुम्हाला असं वाटत असेल तर आपण मोठे अंकसुद्धा घेऊ शकतो. मला तुम्ही नक्की सांगा आपण ते अंक घेऊयात ठीक आहे. तर तुम्हाला जर काही वाटलं तर मला कमेंट्स नक्की करा आणि असेच नवनवीन गणितांचा अधिकाधिक सराव करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत जरूर शेअर करा. त्यांनाही अंकगणित आणि बेरजेच्या क्रिया जमतील. 3 आणि 2 झाले 5. नसेल जमत तर रेषा ओढा. इथे 2 रेषा ओढा, इथे 3 ओढा. 1 2 3 4 5 हे झाले 5. आता 1 आणि 5चं काय करणार 5 आणि 1 किती झाले 6. आता 6 आणि 2 जर तुम्हाला असं वाटलं हे 2 अंक मोठे आहेत तर या ठिकाणी ओढा रेषा. 2 रेषा इथे ओढल्या त्याच्याच पुढे 6 ओढा. 1 2 3 4 5 6.
ह्या 6 आणि 7 8 म्हणजे किती झाले हे अंक 8 आणि 3 आणि 2 इथे रेषा ओढा 1 2 3 च्या किती आहेत 5 1 2 3 4 5 काउंटिंग करा 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे उत्तर आलं आपलं 8,865 रुपये एवढं आपलं उत्तर आलेलं आहे। तर कसा वाटला व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप करू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा। भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि चॅनलला अधिक पाहण्यासाठी आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन सर्व व्हिडिओ पाहू शकता। धन्यवाद।